म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू मागी तुझा. रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे तुका विष्णू तुझा नाही. विठ्ठल विठ्ठल आता तुकोबराय आणि विष्णू तुझा नाही जे स्रौत आस्तिक होते ते म्हटले बरोबर आहे. तसं तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे आणि जगी सूर्य तैसे प्रकाशले. मी एक जण म्हटला तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. गाऊन गाऊन म्हणायचं बिचारा अज्ञानात आनंद असतो. तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश जसे अलंकापूर नगरीमध्ये विठ्ठलपंत आणि रखुमाई यांच्या उदरी आले, तसेच उत्तर कालावधीमध्ये देहू नगरीमध्ये कनकाई आणि बोलोबा यांच्या उदरी सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश आलेत ना. सावजी म्हणजे साक्षात शिव आहे, कान्होजी म्हणजे साक्षात ब्रह्मा आहे आणि जगद्गुरु तुकोबर म्हणजे साक्षात विष्णू आहे. तुका विष्णू नाही. श्रौत आस्तिकांनी महिपती बाबांचं चरित्र वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. ते म्हणतात बरोबर आहे. महिपती बाबा लिहितात, रामेश्वर भट्ट वाघुलीकर सांगतात, दशग्रंथी पंडित आहे, ते खोटं कसे बोलतील. निश्चित आहे तुकोबराय कोण आहेत? विष्णू आहे. पण तार्किक आस्तिक म्हणायला लागले नाही, प्रतिज्ञा मात्र नवस्तु सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. तुकोबराय विष्णू आहेत असं तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ऐकून घेऊ असं समजू नये. तुकोबराय जर विष्णू आहे तर मग जी विष्णूची लक्षण आहे ती जर तुकोबरायची लक्षण असेल तर लक्षण साम्यात एकत्व सिद्धी आम्ही मान्य करू. पण तुकोबरायची लक्षण भिन्न आणि विष्णूची लक्षण भिन्न असेल तर मग ती एक आहेत असं आम्ही मान्य करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. दुधामध्ये पाणी एकत्र होऊ शकतं का? रॉकेल पेट्रोल एकत्र होऊ शकतं? पाणी एकरूप होऊ शकतं, रॉकेल पेट्रोल नाही होऊ शकत. कारण दुधाचे आणि पाण्याचे काही ना काही गुणधर्म एक आहे, पण रॉकेल पेट्रोलचे नाही ते, म्हणून ती एकरूप होऊ शकत नाही. तसं तुकोबराय आणि महाविष्णू हे एक आहेत, ते दुजे नाही, ते एकरूप आहेत. तर लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण काय साम्य आहे ते सांगा, आम्ही मान्य करू. रामेश्वर भट्ट त्यांना सांगतात, जो ज्ञान देतो त्याला काय म्हणतात? श्रोत्याने सांगितलं गुरु म्हणतात. गुरुची काय व्याख्या? श्रोत्याने सांगितलं गु शब्दाचा अंधकाराशात, ऋ शब्द निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरीती अभिधी येते. गु शब्दाचा अर्थ अज्ञान, ऋ शब्दाचा अर्थ प्रकाश, आणि शिष्याच्या ठिकाणचा अज्ञानरूपी अंधकार जो घालवतो त्याला गुरु म्हणतात. म्हणजे त्याच्यात किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? मग श्रोत्याने बघितलं किती प्रकार पडतात. म्हणजे गुरुत काही प्रकार आहेत की नाही? आहे की नाही प्रकार? तुम्ही काय ऐकलेलं आहे की नाही? साधारण गुरुमध्ये किती प्रकार पडतात? तुम्ही काही नाराज आहात का? नुसते आपले टू 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 बघताय का? काहीतरी बोला ना, काहीतरी. काय धोंडा घालणार आहे का कोणी? आपल्या डोक्यात रागवणार आहे का? बोला. साधारण गुरुचे किती प्रकार ऐकलेले आहेत तुम्ही? बरोबर आहे, 24 प्रकार ऐकलेले आपण आहे ना. 24 गुरु केले, गुरुचे 24 प्रकार. आकाश महाराज 24 गुरु केले, गुरुचे प्रकार 24 नाही, गुरुचे प्रकार 4 आहे. कोणते? गुरु, श्रीगुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. बरोबर. एक गुरु आहे, 2 श्रीगुरु आहे, 3 सद्गुरु आहे, 4 जगद्गुरु आहे. आता गुरुची व्याख्या तर आताच पाहिली. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरु आणि गुरुकृपे उद्धरलो म्हणताना सुरुवातीने सांगतात श्री गुरु सारिखा, असं तर पाठी राखा, ते श्री गुरु. आणि अशा श्री गुरु शिवाय पुढे म्हणतात सद्गुरु वाचुनी संसारी तारक. तिथे सांगितले सद्गुरु, तिथे सांगितले सद्गुरु. आणि जगताम गुरु इति जगद्गुरु. अशी गुरु किती आहेत? 4 आहे. गुणग्राही वृत्तीने आपण स्वीकारतो ते गुरु आहे.
ब्रह्मविद्येने संपन्न असतात ते श्रीगुरु आहे. सद्रूपी ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देतात ते सद्गुरु आहे. नाथबाबा एकनाथी भागवतात बोलतात, मंत्र तंत्र उपदेशेती घरू गुरु गुरु आहे ती परी शिष्यात मिळवे सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. ते सद्गुरु आहेत. सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देणारा. आणि चौथा आहे तो जगद्गुरु. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका. एवढे वेळेला जगद्गुरु म्हणजे निश्चित जगद्गुरु आहे. जगद्गुरु तुका, अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. गुरु वेगळा, श्रीगुरु वेगळा, सद्गुरु वेगळा आणि जगद्गुरु वेगळा. गुण दोषापनयन आणि गुणाधान अशा दोन पद्धतीचा संस्कार ज्यांच्याकडनं भेटतो आपल्याला ते गुरु आहेत. असे गुरु अनेक असतात. श्री शब्दाचे अनेक अर्थापैकी ब्रह्मविद्या, गु शब्दाचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार, रू शब्दाचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश. ब्रह्मविद्या अर्थात हेच कुणी ज्ञान, हाच कुणी प्रकाश. याद्वारा सत्शिष्याच्या ठिकाणचा अज्ञानरूपी अंधकार घालवणारा तो श्रीगुरु आणि सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देणारा सद्गुरु. पण जगातातला कुणाचाही कुठलाही प्रश्न आला तर तात्काळ युगपत एक समय औषधी करून प्रति उत्पन्न बुद्धीने म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा संपन्न असणारा जगातातील सगळ्या प्रश्नाचे उत्तर तात्काळ देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो आहे जगद्गुरु. आणि असे जगद्गुरु मोजके आहेत. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आणि कृष्ण म्हणजे महाविष्णू नाही का? आणि महाविष्णू जर जगद्गुरु आहे आणि तुकोबरा ही जगद्गुरु आहे म्हणून तुका विष्णू नाही दुजा. विठ्ठल विठ्ठल जसं जगद्गुरु हे त्यांचं एक लक्षण साम्य आहे तसं त्यांच्या कृतीत साम्य आहे. हा महाविष्णू या धरातलावरती अवतीर्ण होण्याकरता त्याचं परम प्रयोजन काय तर दुष्कृताम विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय आणि साधूनाम परित्राणाय. साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. त्यातलं परम प्रयोजन आहे काय? धर्मसंस्थापनार्थ आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना किंवा आणि धर्म रक्षा करता अवतार घेतो म्हणूनच त्याला धर्ममूर्ती म्हणतात. धर्माची तो मूर्ती
पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, हाती पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. परमात्म्याला धर्ममूर्ती म्हणतात. ब्रह्ममूर्ती असणारा परमात्मा धर्माची स्थापना करण्याकरता येतो, म्हणून त्याला जर धर्ममूर्ती म्हणतात तर मुळात कोण आहे तो ब्रह्ममूर्ती. धर्माची स्थापना करतो म्हणून धर्ममूर्ती. आणि तुकोबराय काय म्हणतात, आम्ही सुद्धा कशा करता आलो, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे करणे पापांड खंडन हे दिया करणे काम हे दिया करणे काम करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. कृतीतही साम्य आहे. ते काय करतात, महाविष्णू धर्माची स्थापना करतात आणि जगद्गुरु तुकोबराय तरी धर्माची स्थापना करतात, म्हणून ते तुका विष्णू नाही तुझा. आणखी विष्णू समर्थ आहे आणि समर्थवानालाच जगात किंमत आहे. असमर्थाला कोण विचारतो हो, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुण. जो निर्गुण आहे आपल्यातच बघा, गाता येत नाही, वाजवता येत नाही, किंवा दिंडी चालवता येत नाही, किमान ते भिशाही गोळा करता येत नाही, कोण त्याला विचारतो? त्याला काही ना काही कुठे ना कुठे काहीतरी करतो, त्यालाच कोणीतरी विचार. व्हावा वाटे जना म्हणजे सामर्थ्यवानाला किंमत आहे, सामर्थ्यहीनाला किंमत नाही. आणि ते सामर्थ्य अर्जित करावं लागतं. काही स्वरूपभूत असतं, सांसिद्धिक असतं, नैमित्तिक असतं. परमात्मा समर्थ आहे आणि हेही समर्थ आहे. परमात्मा धन्य आहे, हेही धन्य आहे. परमात्मा पुरुषार्थी आहे आणि हेही पुरुषार्थी आहे, असं सांगतात की नाही? असं सांगतात की नाही? धन्य तुकोबा समर्था, 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 धन्य तुकोबा समर्था,
आहात बरं का. हे एवढं जीवाचं रान करायचं आणि तुम्ही दादाही नाही द्यायची, मग ते बरोबर नाही ना. धन्य तुकोबा समर्थ. तुकोबराय धन्य आहे. स्वतः तेच म्हणतात, धन्य म्हणवी इहलोकी लोका भाग्यामी तुका देखीला. परमात्मा धन्य आहे. तुकोबराय धन्य आहे. परमात्मा समर्थ आहे. तुकोबराय समर्थ आहे. परमात्मा पुरुषार्थी आहे. तुकोबराय पुरुषार्थी आहे. धन्य कुणाला म्हणतात? अवगुणी का गुणवानाला? गुणवानाला धन्यता देतात. अवगुणीला कोण? हा, अवगुणीला म्हणतात ह्या धन्य धन्य तुम्ही धन्य, तुम्ही धन्य. ते धन्य म्हणणं सुद्धा उपहासाच आहे. गुणवानाला धन्यता देतात. परमात्माचे किती गुण आहे? अनंत म्हणती माझी या स्वामी, ते अनंत गुण त्याचे म्हणून गुणगण निधान त्याला म्हणतात. ऐका ऐका ऐका, यश श्री औदार्य ध्यान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वस्ती जेथे. गुणवर्य म्हणजे गुणश्रेष्ठ, हे सहा आहेत ना, ते आहेत. बाकी अनंत तर अनेक आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एका भगवंताची दान, 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 एका भगवंताची दान. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जात. पण खरं सांगू, देवाकडे 6 आहे, तुकोबराकडे 26 आहे. तुकोबराकडे किती आहे? 26 आहे. आणि ते 26 दिव्य आहे. जे त्याने गीतेत अर्जुनाला सांगितले तुकोबराकडे बघून घ्या, प्रत्येक सापडतो. मोजा. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योगो व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम दया भूतेष्वलुलुत्वम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीमभिजातस्य भारत. तुकोबरायकडे दैवी संपत्तीचे 26 सद्गुण 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकात सांगितले ना. देवाकडे 6 आहे, पण तुकोबरायकडे 26 आहे. म्हणून तुका विष्णू नाही दुसरा. परमात्मा गुणामुळे धन्य आहे. जगद्गुरु तुकोबराय 26 गुणामुळे धन्य आहे. तो 6 गुणामुळे धन्य आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आहे. तुकोबरायकडे सामर्थ्य आहे. त्याच्याकडे काय सामर्थ्य आहे? त्याच्याकडे त्रिविध सामर्थ्य आहे. त्याला नेहमी आपण ऐकलेले शब्द आहे, कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य. थोडस मी विसरलो तर आता मला पटकन मदत करा. पहिलं पाल फार झालं तर आमचे टाळकरी वृंद बोलतील, तुम्ही ज्येष्ठ मंडळी तुम्ही दुसरं बोला आणि ती सही काढली मंडळी बोला, चालेल ना? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. पटकन बोला बघू. कर्तुम अकर्तुम, मोठ्याने बोला थोडस. अकर्तुम. तिसरं अन्यथा कर्तुम. असं 3 सामर्थ्य कोणाकडे? विष्णूकडे. आणि तुका विष्णू नाही तुझा, यांच्याकडे 3 सामर्थ्य. कर्तुम सामर्थ्य जसं परमात्म्याकडे आहे, अकर्तुम सामर्थ्य आहे आणि अन्यथा कर्तुम आहे. असे त्रिविध सामर्थ्य देवा तुकोबरायकडे आहे. पण कर्तुम म्हणजे काय, अकर्तुम म्हणजे काय, अन्यथा कर्तुम म्हणजे काय, हे कळालं म्हणजे दोन्हीकडे एक आहे कसं आपल्या लक्षात येईल. बरोबर. तर पहिलं कोणतं? कर्तुम. तर कर्तुम सामर्थ्य त्याला म्हणतात ज्याच्याकडे उत्पत्ती विनाशाच्या सामर्थ्याला कर्तुम सामर्थ्य असं म्हणतात. तुमच्याकडे अकर्तुम. मला वाटतं सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणाऱ्याला अकर्तुम सामर्थ्य असं म्हणतात. आणि अन्यथा कर्तुम, निंदनीय लोक त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर जो वंदनीय त्यांना बनवतो त्याला अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणतात. असे 3 सामर्थ्य कोणाकडे आहे? विष्णूकडे. 3 सामर्थ्य आहे. कसे ते आपण बघू. पहिले बघू. विष्णूकडे पहिलं कर्तुम कोणतं? उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. हो. जयापासून सकळ, जयापासून सकळ, मही मंडळ हे झाले, मही मंडळ हे झाले, तो बनपरीचा डाना, आनुमाना श्रुतीची मही मंडळ, मही मंडळ, पंढरीचा
बघा दयाचा सोनीचा काळ महिमंडळ झाले महिमंडळ दयाचा सोनीचा महिमंडळ झाले जिन हे विश्व निर्मियले मरती देवा स्वामी एक विश्वर दाते धरिले सप्तमात्रे आपुलिया आज विश्व निर्मिले मरती देवा स्वामी एक विश्वर दाते धरिले सप्तमात्रे आपुलिया जिने हे विश्व निर्मिले किंवा दयापासून सकळ महिमंडळ झाले. ब्रह्मदेवाच्या रूपाने उत्पत्ती त्यानेच केली, विष्णू रूपाने पालन त्यानेच केलं की नाही, आणि शिवशंकर रूपाने संहार तोच करतो. कोण? विष्णू. ईश्वर तत्व एक आहे ना, क्रियाप्रधानाने त्याला भिन्न भिन्न नाव येतात. म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. म्हणजे पहिलं आहे कोणतं? तुम्ही असं पक्ष काढून घेऊ नका, आपण सरकार येणार नाही ना. कर्तुम सामर्थ्य. उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य ते कर्तुम सामर्थ्य. आणि दुसरं होतं अकर्तुम सामर्थ्य. आणि ते कोणतं म्हटलं आपण? सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं. आता बघा की वनातली असणारी माकडं आणि अस्वल ही सामान्य का असामान्य? सामान्य आहे. आणि रावण सामान्य का असामान्य? असामान्य आहे. कारण 33 कोटी देवाला बंदिशाळेत ठेवणारा, 11 आदित्य 12 रुद्र 8 वसु 2 अश्विनी कुमाराला बंदिशाळेत ठेवणारा, आणि 9 ग्रहाच्या पायऱ्या करणारा, आणि त्यातला एक ग्रह एखाद्याच्या मागे लागल्याच्या नंतर त्याची काय अवदासा होती विचारा. ज्याला शनी पाठी लागला आणि त्या शनीला आपल्या आसनाखाली पालथा घालणारा, बाप्पाला गाढवं वळायचं काम देणारा, अग्नीला त्या कपडे धुण्याचं काम देणारा, प्रेस करण्याचं काम देणारा, आणि त्या वरुणाला कपडे धुण्याचं काम देणारा, ब्रह्मदेवत्याला पुरोहिताचं काम देणारा, असा तो बलशाली असणारा रावण, त्यांचा भगवान परमात्मा श्री प्रभू रामचंद्राने पराजय केला. कोणाचं साह्य घेतलं? फौज मागवली, हे की नाही, मिलिटरी मागून घेतली. कुठून? अयोध्येहून नाही हो, वनातली माकडं सोबत घेतली ना. वनाचे अहो राणीचे पाले खायरा नेवाने केले लंकेश्वरा. हे त्रेतायुग. आणि एकला अर्जुरूपणी अक्षोनी 11 नजिनीची काही द्वापारी. त्या महाविष्णूचीच अवतार हे रामकृष्ण आहेत. या राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये विष्णूने हे अकर्तुम सामर्थ्य दाखवलं. वानारा करवी रावणाचा पराजय केला, आणि एकट्या अर्जुना करवी 3 चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमंत, विभीषण, कृपपुरुष, रामचे सप्ते ते चिरंजीव आहे ना. त्यातला अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य 3 चिरंजीव आहे. इच्छा मृत्यूचं वरदानधारी पितामह भीष्म आहे, अंगराज कर्ण आहे. असे सर्वांना संपवून हे अर्जुनाचं सामर्थ्य आहे का? मला बोला. अर्जुनाचं सामर्थ्य असलं तर बिल्लाने त्याला लुटावं का? लुटलं की नाही? भगवान परमात्मा स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर, भगवान परमात्मा निज धामाला व्याधाचा बाण लागून गेल्याच्या नंतर अर्जुनाला बिल्लाने लुटलं. मग अर्जुनाला कळालं हे सामर्थ्य माझं नव्हतं, कुणाचं होतं? भगवंताचं होतं. मग सामान्य करणं असामान्य करून घेते. 2 युगातले दाखले आपण पाहिले. कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य, आणि तिसरं होतं आपल्याकडे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. बरोबर. आणि परमात्माकडे ते आहे. म्हणजे अन्यथा म्हणजे त्याच्या संपर्कात निंदनीय आले ते वंदनीय होतात. हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. आणि असे निंदनीय कोण? जे परमात्म्याच्या संपर्कात आले, वंदनीय झाले. तर कागाची विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. तुकोबराने सगळ्यात त्या पिंपळाचं जे बीज असतात ना, सगळेच बीज उगत नाही. ते बीज पहिले कावळ्याने खावं लागतं, त्याच्या पोटात ते वाफावं लागतं, त्याने विष्टेत टाकावं लागतं, मग ते उगतं. आता कावळ्याच्या विष्ठेतून त्याचा जन्म म्हटल्याच्या नंतर ते निंदनीय नाही का? पण भगवंताची एक विभूती आहे ना, वंदनीय ठरलं. कारण परमात्म्याच्या संपर्कात आलं. परमात्म्याने 10व्या अध्यायामध्ये स्वतःच्या 75 विभूती सांगितले. त्यात हे अश्वत्थ वृक्षाणाम, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम म्हटले की नाही. सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ ही माझी विभूती आहे. अश्वत्थ नाम पिंपळ. मग तो पिंपळ परमात्म्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय झाला. तशी पांडव कुळाशी पाहता दोष. आता पतीच्या मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गातीला पतिव्रता म्हणतात, हो की नाही. स्वामीच्या मनोभावा अनुसरी हीची परमसेवा एरते पांडवा वाणिज्य करणे.
जी कार्यशु मंत्री करणीशु दाशी भोज्यशु माता शेनुशी रंभा धर्मानुकुला क्षमया धरती शेळगुण मेतती पतिव्रताना हे पतिव्रतेचे लक्षण आहे. पण स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा एका पती अतिरिक्त दुसऱ्या पुरुषाचा विचार स्वप्नातही करत नाही, तिला पतिव्रता म्हणतात आणि हिला पतीच पाच आहे. किती पती आहे? पतीच पाच आहे. मग पाच पती असणारी पतिव्रता कशी हो? हे मी द्रौपदी मातेला लांछन लावतो असं समजू नका कृपया. मला भगवान परमात्म्याचा अन्यथा करतो महिमा सांगायचा. पाच पतीची भारी आहे आणि ती पतिव्रता कशी? बरं, तिची सासू, तिचं नाव कुंती, माता कुंती. त्या कुंतीला पंडूराजापासून हे पाच बाळ झाले का पाच देवतेपासून झाले? पाच देवतेपासून झाले, पण ती पतिव्रता ठरली. आणि त्या अर्जुनाचं, त्याची एक नाही लग्न, बरीच लग्न आहे, पण तो भक्तराज ठरला. याचं कारणच आहे, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेतेही त्याने वंदे केले. निंदनीय असून पण नारायणाच्या संपर्कात आल्याच्या नंतर ते वंदनीय होतात. हा अन्यथा कर्तुम स्वरूपाचा महिमा आहे. कोणाचा? भगवंताचा. पहिला कर्तुम, दुसरा अकर्तुम, तिसरा अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे उत्पत्ती विनाशाचे सामर्थ्य, अकर्तुम म्हणजे सामान्यकडून असामान्य कार्य करून घेण्याचं सामर्थ्य, अन्यथा कर्तुम म्हणजे निंदनीयाला वंदनीय करण्याचं. आणि हे तिन्ही सामर्थ्य जे विष्णूकडे आहे तेच तुकोबरायकडे आहे. तुकोबरायकडे पहिलं कर्तुम सामर्थ्य, उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य. काय तुकोबरायने उत्पत्ती विनाश केला? ते वासुदेवामध्ये म्हणतात बघा, पूर्ण चिरण आठवलं तर सांगा. मेल माणूस जित उठविले वेळ काळाचे ग्रासिले. बरोबर. कैसा वासुदेव बोलतो, बोल बोल बाळा पोटी मायरे गेले, मेले माणूस जित उठविले वेळ काळाचे ग्रासिले. काय झालं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, फक्त आठवण करून देतो. काय तो जगद्गुरु तुकोबारायची 14 टाळकरी. 14 टाळकऱ्यामध्ये एक टाळकरी, त्याचं घरी तापाने बाळ फणफणलं. नखशिकांत तापाने ते उष्णत आली. हा, बरोबर ना? शिवबा कासार, शिवबा कासारांचं बाळ. मग त्याची पत्नी सांगायला लागली, भार्या सांगायला लागली, अहो ऐका धनी, मी तुम्हाला कीर्तनाला कधी नकार दिला नाही, जाऊ नका, कधी आड आले नाही. सत्तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साये घातले या भय नरका जाणे, मी नाही कधी तुम्हाला प्रतिबंध केला. पण आज तरी आपलं बाळ तापाने फणफणलेलं मृत्यूच्या दारात आहे, आजच्या दिवस राहा घरी. ते म्हणायला लागले, अगं वेडी खुश, खरं जर ऐकाय मग तेथे नचले काही, सत्ता संपादा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तर यम आज्ञा. यम पुढे वशीला कोणाचा चालतो? कोणाचाच नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुमची किती प्रॉपर्टी आहे, तुम्ही काय आहात, तो विचार करतो का? एकदा आलं म्हणजे गेलं, तो थांबत नाही. आणि मग तू माझा काय विचार करून बस. अगं मी इथे असेल पण त्याला जाणं आलं नसेल तर मी गेलं तरी तो जाणार नाही, आणि त्याचं जाणं आलं असेल तर मी राहिलो तरी तो राहणार नाही. मग माझं कीर्तन का बंद करते? शेवटी ती नाही म्हणत असताना हे गेलेत आणि ते तापाने ते आचके दिले, उलटे पालते के पडलं. ते मृत्यू भयंकर असतो, मृत्यूच्या वेदनाच असाह्य असतात. डोळे पांढरे केले, हातपाय झाडले आणि क्षणार्धात ते बाळ शांत झालं. ते देवा घरी गेलं. आता वात्सल्य भाव पतिव्रत भावावर हवी झाला, तिने ते बाळ तसंच उचललं, तुकोबऱ्याच्या कीर्तनात आणून आपटलं आणि बघितलं आपल्या पतीकडे रागे रागे, तुम्ही इकडे आला नाही असं झालं. आता तुकोबराय देवाला म्हणतात, देवा हे जर असं कीर्तनात होऊ लागलं तर पहिलेच लोकांना कीर्तनाचा फार उत्साह, किती उत्साह असतो लोकांना. आता मला 9च्या पुढे जाऊ द्या, मग कळतो आपला किती उत्साह असतो. तुम्ही म्हणणार नाही महाराज पाठी 4 पर्यंत चालू द्या, हो की नाही? अरे हो तरी म्हणा की मान तुमचा उत्साह. विठ्ठला विठ्ठला, मी नाही जाणार, मलाच जाणार पण आळंदीला. पण होतं की नाही, उत्साह कळतो माणसाचा. उत्साह जसं जसं घड्याळाचा काटा पुढे पुढे जातो तसा तसा श्रोत्याला धगधग वाढते इथं, है ना? तुकोबराय म्हणतात, देवा कसं या. आणि मग तुझ्या नामाचं हे कीर्तनाचं सामर्थ्य, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, हे बाहेरच्या वाटा विघ्ने इथे येतात. मग काय कीर्तनाचं सामर्थ्य? तुकोबराय हे बोलतात पाहतात तर ती आई म्हणायला लागली, हे काय महाराज? ती काय म्हणत असतेपर्यंत ते बाळ उठलं म्हणतात आणि धावत गेलं. ते आईला ते बिलगलं. हे तुकोबरायाकडे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे, कर्तुम सामर्थ्य आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना अनवया. तुकोबराय देवाशी कलह करतात आणि देवाचा शब्द तुकोबरायाचा शब्द देवाला पाळावा लागतो. म्हणजे मंत्री कोण झाले, उपमंत्री कोण झाले, मुख्यमंत्री कोण? तुकोबराय ठरलेत ना.
तुकोबराची आज्ञा देवाला पाळावी लागते म्हणजे कोण प्रधान ठरले? तुकोबरा प्रधान. बरं तो म्हणतो ना अहम भक्त पराधीना, अहम भक्त पराधीना, माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे तयाचे चोखते मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजली ती उपाशी वैराग्य आहे ते मान्य करतो. म्हणून त्याच्याकडे तुकोबराकडे जसं उत्पत्ती देवाकडे जसं उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे तसं तुकोबराकडे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. म्हणजे कर्तुम सामर्थ्य म्हणून तुका विष्णू नाही. दुसरं दुसरं अकर्तुम सामर्थ्य, सामान्य करणं असामान्य कार्य करून घेण्याचं तुकोबराकडे आहे की नाही? हो, तुकोबराकडे आहे. तुकोबरायाच्या संपर्कात तर असे अनेक सामान्य आहेत ज्यांना तुकोबराने असामान्य केलं. विठ्ठल विठ्ठल. ताजं उदाहरण पाहिजे, प्रॅक्टिकली पाहिजे. आज आता ताबडतोब हाताच्या कंकणाला आरसा कशाला? इकडे पहा. अजून नाही चूक पिकली तुमची. माझ्याकडे बघा ना, आज मी एवढे हातवारे करून बोलायला लागलो. मीच एखादा मंत्री संत्री असतो तर तुम्ही एवढे शांत चित्ताने बसले असतात का? बरं या म्हटल्याच्या नंतर बिना बोलवतो तुम्ही आले असता का? बरं तुम्हाला द्यायचं वोट द्यायचं म्हणलं तर तुम्ही नोट पाल्याशिवाय वोट देता का? तिथे वोट मध्ये येतो मनुष्य आणि इथे काही अपेक्षा न करताना तुम्ही शांत चित्ताने म्हणेल ते ऐकता. हे माझं सामर्थ्य नाही. मला कोण कुत्र विचारतो? मी तुकोबरायचं सांगतो म्हणून तुम्ही ऐकता. विठ्ठल विठ्ठल. काय काय तुझे हा तुझी या स्नेहाची वागेश्वरी जे मुकया ते अंगीकारी तो वाचस्पतीची करी प्रबंध होडा मुकम करोती वाचालम पंगुम लंगसी गिरम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तुकोबरायचं सामर्थ्य आहे. अहो सामान्य आपली खेड्यातली लेकरं, गुरंढोरं वळणारी, मेंढ्या पाळणारी सामान्यातली लेकरं, पण ती लाख लोकांसमोर उभे राहतात आणि ते म्हणतात काय म्हणतात तुकोबराय, काय म्हणतात नेहरूबाय. आणि बऱ्याच वेळेला तुकोबरायचं नाव घेऊन चुकीचंच सांगतात. तरी लोक म्हणतात अरे जाऊ द्या, काय सांगू द्या, तुकोबराय म्हणत होता ना आम्हाला पूज्य आहे. तुकोबराय म्हणतो ना, ज्ञानोबराय म्हणतो ना आम्हाला पूज्य आहे, आम्हाला वंदनीय आहे. आमच्या तुकोबरायचं नाव घेतो, ज्ञानोबरायचं नाव घेतो. सांगू द्या चुकीचं नाही, त्याला कळेल, उद्या कळेल, त्याला आज नाही उद्या कळेल, कधीतरी कळेल. पण माझ्या तुकोबरायचं बोलतो, माझ्या ज्ञानोबरायचं नाव घेतो ना आम्हाला पूज्य आहे, आम्हाला वंदनीय आहे. एक सामान्य लेकराला, सामान्य मनुष्याला हे मोठे पण दिलं कोणी? तुकोबरायने. सामान्य आम्ही, पण त्यांनी वंदनीय केलं ना, म्हणजे सामान्य करणे असामान्य कार्य करून घेतो. वाचस्पतीची करी प्रबंध होडा हे म्हटलेलं आहे. आणि जवळच उदाहरण तुकोबरायच्या चरित्रातलंच तुम्हाला अपेक्षित असेल तर मला वाटतं नाव त्यांचं आहे कोंडोबा, कोंडाजी ब्राह्मण. ते कोंडाजी ब्राह्मण आहे ना, पंढरी बाबा, त्याला वाटायचं मी पुराणिक व्हावं. आणि पुराणिक म्हणजे आता हा गडी पुराणात होता आणि याला वाटायचं आपण पुराणिक व्हावं. पण पुराणिक होण्याकरता किमान पुराणाची नावं तरी माहिती पाहिजे, पुराणाची व्याख्या तरी माहिती पाहिजे. पुराण कशाला म्हणतात? हा नुसतं म्हणायचं पुराणाची वांगी पुराणात, एवढंच त्याला माहिती होतं. त्याला पुराण काय माहिती नव्हते. तुम्हाला तरी माहिती आहे का पुराण किती आहे? कोणतरी बोललो बरोबर, किती? 18. 18 कोणती सांगा बघू. तुम्हाला 18 रुपये बक्षीस, एका पुराणाला एक. मी कमीच ठेवले, एखादा सांगू शकतो, कुठं पण अंगात घ्यायचं. 18 पुराण आहेत. धन्यवाद. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारण पुरापी नवमिती पुराणम पुरा परंपरा वक्तीती पुराणम भक्ताराम पुराणम भागवत पुराणम. त्या पुराणामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत. मला वाटतं पुराण असतात, उपपुराण असतात, महापुराण आहे. पुराण कशाला म्हणतात? मला वाटतं आत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण होतय ईशानू कथा असा एक गोड श्लोक आहे. त्याच्यामध्ये पुराणाचे 10 लक्षण सांगितलेले. त्या 10 लक्षणांचे युक्त असतं त्याला पुराण म्हणतात. त्यातले 5 लक्षण असेल, क्षमा करा, 10चे 10 असेल त्याला महापुराण म्हणतात. 5 असेल तर त्याला पुराण म्हणतात आणि 5पेक्षा कमी असेल तर त्याला उपपुराण असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्यामध्ये 18 पुराण. आता तुम्ही बोललात तर 18 पुराणाचा नाव ध्यानात ठेवण्याकरता एक सोपा श्लोक सांगतो तुम्हाला. बघा, म्हणजे काही मंडळींनी ऐकलेले असेल. त्याच्यामध्ये 18 पुराणाची नावं आली एका श्लोकामध्ये. मद्वयम, भद्वयम, बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणाने पुष्कम गारुडमे वच असा एक श्लोक आहे. याच्यामध्ये 18 पुराण आली. तुम्हाला कशी आली? तर मद्वयम म्हणजे म अक्षरापासून सुरुवात होणारी 2, भद्वयम ब अक्षरापासून सुरुवात होणारी 2, बत्रयम ब अक्षरापासून सुरुवात होणारी 3, व चतुष्टयम व अक्षरापासून सुरुवात होणारी 4 आणि मग नालिम पाग्नी मग एक आलं. तर मद्वयम मत्स्य मार्कंड्य, भद्वयम भविष्य भागवत, बत्रयम ब्रह्म वैवर्त ब्रह्मांड, व चतुष्टयम वराह वामन विष्णू वायू आणि मग ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, नाली पाग्नी, पा म्हणजे पद्म, आ म्हणजे अग्नी, अग्नी तर आलंच स्पष्ट.
आणि कुस्कम गारुडमेवच कु म्हणजे कुर्म, स्क म्हणजे स्कंद आणि शेवटचं गरुड पुराण, जे आपण काही माहिती असो नसो पण हे पुराण सगळ्याला माहिती आहे, कारण ते वाचावं लागतं. हो की नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा 18ही पुराणाचं आपल्याला ज्ञान असावं, आपण पुराणिक व्हावं, कारण त्या कोंडाजीचा आजोबा पुराणिक होते आणि ते सामान्याच्या दरबारातले नव्हते. जाणता राजा, शिवरायाचा 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा साक्षेप, शिवरायाचा 8वावा प्रताप, भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे सलगी देणे, कैसे असे निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. असे असणारे राजे शिवछत्रपती, त्यांचे वडील राजे शहाजी, आणि शहाजीच्या दरबारातले पुराणिक होते यांचे आजोबा, कोणाचे? कोंडाजीचे. मग त्याला वाटायचं काय माझ्या वडिलाची मी राहते का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबऱ्या म्हणतात ना, वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकळी लाज बोला. आपली परंपरा चालावी. मग आपले आजोबा जसे होते तसे आपणही पुराणिक व्हावं, पण बिचारायला तो फळ येत नव्हतं. पुराणिक होण्याची तर खूप इच्छा. तो ते आदिनाथ गुरुचा शेवट काय? गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोदविले, तो चोदविले म्हणायचं. आणि ते रामेश्वर भट्टाने त्याला संहिता दिली, चोदविले नाही चोजविले, पण त्याचं यायचंच ते. आणि मग तो बंद करायचा. तुकोबराय कीर्तनाला थकले ना, मध्यंतरी विसंग घेतात, म्हणजे कोंडाजी ये एक अभंग तू गा, मग नंतर पुढचं कीर्तन करू. आणि कोंडाजी असं गाऊन गाऊन म्हणतात चोदविले, आणि ते परमात्म्याला डोले येतं. पण मग ते आपला अपशब्द येतो, त्याचा अर्थही भयंकर आहे हे कळाल्याच्या नंतर त्याने बंद केलं. तर पांडुरंग परमात्मा त्या रामेश्वर भट्टाच्या स्वप्नात गेले. म्हटले मूर्खा, तुला कोणी सांगितलं छानपणा करायला? म्हटले देवा, तू अपशब्द बोलत होता. अरे पण तू अपशब्द बोलत होता, डोल मला येत होता ना, तू का बरं बंद केला? त्याला सांग म्हटले, तुझंच बरोबर आहे. रामेश्वर भट्ट पुन्हा आले तर म्हणले, बाबा कोंडाजी तुझं चालू दे म्हणले, ते देव मला राग होते. आणि पुन्हा भजन चालू झालं. हा कोंडाजी अधिकार, श्रद्धा होती, भाव होती. काय आहे, तुम्ही किती बोलता, किती शास्त्रशुद्ध बोलता, त्यापेक्षा तुमच्या अंतकरणात भाव किती आहे तो परमात्मा पाहतो. तो भावाचा भुकेला आहे. आणि मग त्या कोंडाजीला वाटायचं आपण पुराणिक व्हावं, पण येत तर काही नाही. काय करावं, काय करावं? त्याच्या अंतकरणातली इच्छा तुकोबऱ्याने जाणली. तुकोबऱ्याने त्याला धरणेकरी प्रकरणातले ते 11 अभंग दिले. त्या 11 अभंग त्या देशपांडे नावाच्या ब्राह्मणाने स्वीकारले नाही. आता तो इतिहास फार मोठा आहे, तिकडे गेलं तर आपल्याला हे पुढचं सामर्थ्य पूर्ण होणार नाही, म्हणून आपण पुढे जाऊ. तर ते 11 अभंगाचं एकदा पारायण केलं, तो राजे शिव छत्रपतीच्या दरबारातला पुराणिक ठरला. शहाजी राजे, कोंडाजी, दादूजी कोंडदेव, माता जिजाऊ, राजे शिव छत्रपती, तानाजी, येसाजी, सूर्याजी, ही सगळी मंडळी मोहीम कुठली नसली. आता निवंत ऐकावं, थोडंसं अध्यात्माचं ज्ञानही असावं. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष विद्येच्या पलायनम दानमेश्वर भावक्ष शास्त्रम कर्म स्वभावजम. आपल्याकडे शक्ती युक्ती, आपण म्हणतो ना, भक्ती आणि शक्तीचा समागम असावा, म्हणून आपल्याला भक्तीचंही ज्ञान असावं. म्हणून ते पुराणातल्या कथा ऐकण्याकरता ती सगळी मंडळी बसायची तुमच्यासारखी. आणि कोंडाजी सांगायचा, एका सामान्य असणाऱ्या कोंडाजीला, ज्याला चोजवीत आणि चोदवीतला फरक कळत नाही, त्याला राजे शिव छत्रपतीच्या दरबारातला पुराणिक बनवणं हे जगद्गुरु तुकोबराय रूपी विष्णूचं दुसरं सामर्थ्य. ते कोणतं? अकर्तून सामर्थ्य. धन्यवाद. कोणतं सामर्थ्य? ते अकर्तून सामर्थ्य. मग तुकोबरायकडे आहे, सामान्याकडनं त्यांनी असामान्य कार्य केलं. बहिणाबाई, बहिणाबाई, आता कळसाच्या वर काय असतं हो? जसं जेवणाला पूर्णता कधी? अरे बापरे, पांडुरंगा, मी काय पाकिस्तान मध्ये आलो का? मला काही कळे ना. तुम्ही काय नाराज आहे का? काय घड्याळकडे पाहता का? काय 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 म्हणजे तुम्ही सगळे जेवतच नाही कोणीच? हा, मग पोट भरलेला असं काहीतरी बोला ना माझे बाबा. जेवणाला पूर्णता कधी? पोट भरल्याच्या नंतर. एक जण म्हटलं जेवणाला पूर्णता कधी? जेवल्यावर. जेवणात, हा, हे खरं उत्तर आहे. ढेकरा दिसे जेवण दिसे साची, नाही तरी काची कुंथा कोणते. ढेकर आल्याच्या नंतर जेवणाला पूर्णता. ढेकरा बेल आल्याच्या नंतर पुन्हा जेवण, ते मूर्खपणाचं काम आहे. काही लोक असं करत असतात. मी म्हटलं असं काय? तो म्हटलं इथे कडं काय तसं, इथे झालं पाहिजे मग जेवण थांबलं. म्हटलं वा, मूर्ख शिरोमणी, आचाट खालीन मसनात जाणे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी थोडा विचार केला पाहिजे, अन्न जरी दुसऱ्याच असलं तरी पोट आपलं आहे ना. मग त्याचा त्रास होतो भयंकर माणसाला. मला 1-2 वेळ झालेला आहे म्हणून सांगतो. विठ्ठल विठ्ठल. काही काही लोक आपल्या पंढरी बाबा सारखे प्रेमळ असतात, ते आग्रह करत असतात. त्या आग्रहाला नाही म्हणता येत नाही, पण त्यांनी आग्रह केला तर किमान आग्रह ठीक आहे, त्यांनी दुराग्रह केला तर आपण सांभाळावं. हे तर अवघड आहे. मी काय सांगत होतो, गेलो विसरून मी. कर्तुम सामर्थ्य तिथे झालं. बहिणाबाईकडे मी बोललो होतो, बरोबर. हा,
आपण म्हटलं हा मग मंदिराला पूर्णतः कधी कलशरवून झाल्याच्या नंतर, जेवणाला पूर्णतः कधी ढेकर आल्याच्या नंतर, नदीला पूर्णतः कधी समुद्राला पोचल्याच्या नंतर, सुवर्णाला पूर्णतः कधी 16वा कस लागल्याच्या नंतर, तसं वारकरी संप्रदायाला पूर्णतः कलशस्थानी. पण नाही का, कळसाच्या वर जी असते तिला पताका म्हणतात, ध्वजा म्हणतात. आणि निरूपणे केले ओझ्या बहिणी फडकती ध्वजा. बहिणाबाईला इतकं दिव्य स्थान तुकोबरायाने दिलं. हे सामान्याला असामान्य करणं आहे, सामान्य करणं असामान्य कार्य करून घेणं आहे. आणि कोंडाजीला राजे शिवछत्रपतीच्या दरबारातला पौराणिक बनवणं आहे, हे सामान्य करणं असामान्य कार्य करून घेणं, हे अकर्तुम सामर्थ्य तुकोबरायाकडे. आणि शेवटचं आपलं अन्याचा कर्तुम सामर्थ्य जे भगवंतकडे आहे, निंदनीय एकाला वंदनीय बनवणं, ते तुकोबरायाकडे आहे. हो, तुकोबरायांनी अशी अनेक निंदनीय लोक ज्यांना पायाच्या खेटराजवळ बसू नये, फार झालं तर खेटराने त्यांचा समाचार घेतला तर वावगा होणार नाही, अशी लोक तुकोबरायांनी वंदनीय केले. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही मला उदाहरण द्या, एक दोन उदाहरण द्या. म्हणजे हे बोलणं जरा माझं अतिशुक्तीचं वाटेल, पण तुम्हाला मी सिद्ध करू देऊ शकतो. आणि तुम्हालाही मान्यच आहे, सर्वाला मान्यच आहे. सालो मालो ही व्यक्ती वंदनीय का निंदनीय? सालो मालो नाव तर ऐकले नाही आपण तुकोबरायाच्या चरित्रातले. सालो मालो हे काय करायचे? हे अभंग सांगायचे, हेही कीर्तन करायचे, हे बोलायचे. पण ते अभंग स्वतः लिहायचे का तुकोबरायाचे चोरायचे? चोरी करणं पाप का पुण्य? चोरी करणं अधर्म का धर्म? चोरी करणं वंदनीय का निंदनीय? आणि मग हे निंदनीय नाही का? पण निंदनीय असताना वंदनीय ठरले की नाही? आज मी काल परवा कीर्तनाला गेलो, हे आकाश महाराज साक्षीला आहे. ते दोन तरुण इकडे आले, ते म्हटले महाराज ओळखलं का? म्हटलं तुझं माझं घराला घर नाही, दाराला दार नाही, बांधाला बांधले, तुम्ही मी तुला कसं ओळखणार? म्हटलं महाराज आपण एक एक क्षेत्रातले. म्हटलं बापरे, आपण खूप ऋणानं बंद, आपला जवळच आहे. म्हटलं कसा? तुम्ही कीर्तनकार? म्हटलं हो निश्चित मी कीर्तनकार. आणि म्हटले मग कीर्तन कोणाच्या अभंगावर करता? म्हटलं तुकोबरायाच्या. आणि मग म्हणले तुकोबरायाचा जसं तुमचा संबंध तुम्ही कीर्तनकार म्हणून, तसा आमचाही जवळचा संबंध. म्हटलं कसा? ते म्हटले सालोमालो माहिती? म्हटलं हो. तो म्हटलं सालोमालाच्या गावाचे आम्ही आहे. कॉलर टाईट करून म्हटलं खरं बाबा, तुला साष्टांग धन्यवाद. अहो ते निंदनीय लोक पण तुकोबरायाच्या संपर्कात आले, वंदनीय ठरले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अन्नाचा करतून सामर्थ्य. दुसरं एक प्रश्न पाहिलं तर ते मंबाजी बुवा. मंबाजी बुवा तुकोबरायाच्या कीर्तनाला यायचे, हो की नाही? तुकोबरायाच्या कीर्तनाला यायचे म्हणजे तुकोबरायावर त्यांचं खूप प्रेम होतं, असा अर्थ आहे का त्याचा? नाही. मग काय यायचे? थोडं जाल शब्द वापरू, माझ्या पदार्थ नाही. मी कालही महाराजांना सांगितलं, माझ्या पदार्थ नाही. आपल्या वारकरी संप्रदायातले एक अलौकिक व्यक्तिमत्व ज्यांना प्रति तुकोबराय म्हणून आपण ज्याला ओळखतो, ते म्हणजे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर. माझा विश्वास नसेल, युट्यूबला तुम्ही पाहू शकता, तुकोबरायची त्यांची कथा झाली आणि त्या कथेमध्ये महाराजांनी हे स्पष्ट शब्द वापरले. महाराजांचा स्वभाव म्हणजे माऊलीसारखा हळवा आहे, चुकूनही ते कठोर शब्द वापरत नाही. तुम्ही प्रत्येक जणांनी महाराजांचा कोणी ऑफलाईन ऑनलाईन ऐकलेला आहे महाराजांना. पण ते महाराज त्या मंबाजीबाबद्दल बोलताना थोडीशी जहाल बोललेले आहे. महाराज म्हणतात का त्या मंबाजीचं तुकोबरावर प्रेम नव्हतं, पण कीर्तनाला रोज यायचा. कीर्तनाला रोज यायचं म्हणजे कीर्तन भक्तीवर प्रेम होतं, तुकोबरावर प्रेम होतं म्हणून नाही. कीर्तनाला आल्याच्या नंतर हे तुकोबराचे कीर्तन ऐकतात म्हटल्याच्या नंतर हे महात्मा आहे असं लोकांनी मानावं, लोकांनी याच्याकडे यावं, याचंही बिऱ्हाड चालावं म्हणून तो तिथे झक मारायचं म्हटलं. हे त्यांचे शब्द आहे. म्हणून तो तिथे झक मारायचा. फार त्याचं कीर्तन भक्तीवर प्रेम होतं, तुकोबरावर प्रेम होतं म्हणून नाही. बरं चला, हे तुम्हाला मान्य नाही ना, कल्पना करा. तर मग त्याने तुकोबरायाला, जर खरंच तुकोबरावर प्रेम असतं तर तुकोबरायाला काट्याच्या काठीने का बडवावं? मारलं की नाही तुकोबरायाला? काट्याच्या काठीने मारलं की नाही? तो साधू मंबाजीबा साधू का तुकोबराय साधू का दोघंही साधू? काहीतरी बोला की मायबा. दोघंही साधू आहे. पण मंबाजीबा साधू तुकोबराय साधू. पण मला वाटतं मंबाजीबा साधू आहे, तुकोबराय साधू आहे. पण तुकोबराय साधू आहे, साधू ती परम कार्य ती साधू. दुसऱ्याचं कार्य तडीला नेण्याकरता त्याला साधू म्हणतात, किंवा 6 धुवून टाकले त्याला साधू म्हणतात. हे 6 प्रयत्नाने संपादिले असा हा साधू आहे. आणि बोलायचं झालं तर संधी साधू आहे. साधूच्या पुढे संधी लावा. तो संधी शोधत होता, कधी एकदा तुकोबराय चुकीत सापडते, कधी एकदा हाता खालून काढतो, असं त्याला वाटायचं. आणि एक दिवस झालं, त्या मंदिरातून प्रदक्षिणा करायची तुकोबराय, आणि त्या मंदिराच्या जवळ त्यांनी काट्या लावल्या जाणीवपूर्वक. आता लोकांच्या पायात त्या काट्या बोचू नये म्हणून तुकोबरायाने त्या काट्या काढल्या. आणि त्यातले त्यात थोडस त्याला काय म्हणतो, आगीत तेल पडावं. तशी तुकोबरायाची सासरे आप्पाजी गोळवे यांची असणारी, त्यांनी ते कन्यादानामध्ये दिलेली मंगळी म्हैस ती सुटली आणि त्याच्या थोडीशी पिकात गेली. ते दोन्ही निमित्त भेटले आणि त्या काट्याच्या काठीने तिने बडव तुकोबरायला बडवलं. म्हणजे तुकोबराय मार खायला कंटाळले म्हणून त्यांनी मारणं थांबवलं असं नव्हे. त्यांनी मारणं का थांबवलं? तो मारून थकला म्हणून. असं कधी कधी असतो मार, आणि असा मार मी खाल्लेला आहे. कोणाचा? सद्गुरू जयराम बाबा भोसले. चूक केली म्हणून नाही, पण बाबांना ते मी भगर डबल घेतली. म्हणजे काय झालं, बाबाकडे ते एकादशीला भगर असायची.
आणि मी आपले वैद्य बाबाकडे क्लासला गेलो. ते क्लासला आला पोराला ते थांबायचे, पण सकाळी खाऊन गेलो. त्यांनी बघितलं होतं, कारण मी ते मंदिरातच राहायला जा बाबाजवळ. आणि तिकडनं आल्याच्या नंतर पुन्हा भगर घेतली. आता भगर घेतल्याच्या नंतर त्यांना राग नाही आला, पण तो वीर एक नावाचा मुलगा होता, त्याने काय केलं, दोघा तिघाला घेऊ दिली. आणि एकाला त्याचा त्याचा जरा 36 आकडा असल्यामुळे त्याला घेऊ दिले नाही. मग बाबाला त्याचा राग आला आणि मग ते बाकी जे मागचे होते ते पळाले. मी वरच्या मजल्यावर, मला कुठे माहिती. मग बाबा आलेत. म्हटले का रे, काल मनी ऑर्डर आली, बडव्या जयराम बाबाची भगर दुप्पट खातो, दोनदा खातो, आणि मनी ऑर्डर आली, एक खडक्या मला देत नाही. आणि जे मारायला सुरुवात केली, मी बाबाच्या कमरेला धरायचो, बाबा मला मारायचे. आणि बाबाच्या कमरेला ओढल्याच्या नंतर बाबा ते याचा बांबू उपसायला लागले, राहते. आणि बाबा ओढल्याच्या नंतर मी बाबाला ओढतो, बाबा त्या बांबूला धरतो, तो बांबू निघला, बाबा निघला, मी खाली, बांबू वर, बाबा माझ्या अंगावर. आणि मग तर खूप मारला, इतका मारला, इतका मारला. ते वरून लाथीने मारायचे, खाली कपाळ अजून माझी तुम्हाला दाखवू शकतो मी. तर ते पडलेलो खाली, रक्ताचा पाठ व्हायला लागला, पण ते काही थांबेना. पुन्हा पुन्हा मारायचे, पुन्हा पुन्हा मारायचे. शेवटी शेवटी मारून ते कंटाळलेत आणि बाबा खाली 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 गेले. पण मला वाटतं तीच कृपा मी आज तुमच्या समोर कीर्तन करतोय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल ओम. आणि तीच कृपा आहे की समाधान बाबाने तुमच्याकडे मला पाठवलं. ते बाबाची कृपा आहे, बाबाची कृपा. तर ते आता मी काय सांगत होतो तेच मी पुन्हा हा काट्या, हा रामकृष्ण धन्यवाद बरं. हे असं आहे, ते आपलं चरित्र सांगणं बरोबर नाही, पण आता ते बाबांचे आठवण म्हणून मी सांगितलं. ते काट्याच्या काठीने, आता त्याला जर खरंच तुकोबरावर प्रेम असतं तर काट्याच्या काठीने का बडबड तुकोला वडभाऊ इतकं मारलं. म्हणजे जयराम बाबाचा मार मी सांगत होतो की बाबा कंटाळत नाही तोपर्यंत मारायचे. बाबा कंटाळले मारायला, मग मार थांबला. पण हे काय मात्र, ज्यांनी ज्यांनी बाबाचा मार खाल्ला ना, त्या विद्यार्थ्यावर कृपा झाली, कृपा झाली. ते गाण्यात तरी वादनात तरी कुठे ना कुठे एक अलौकिक आज ते जगात आहे, महाराष्ट्रात वावरतात. ती बाबाची कृपा आहे. त्या मंबाजी वाणी तुकोबऱ्याला मारलं, पण तिथे कृपा झाली असं नाही, ती अवकृपा आहे. त्याने मारलं, मारून मारून तो कंटाळला, तो घरी निघून गेला. तुकोबराय सायंकाळी कीर्तनाला उभे राहिला, ऐकलं बघा. कीर्तनाला उभे राहिल्याच्या नंतर तुकोबरायांनी रामकृष्ण झाली, हरी झालं, रूपाचा अभंगही झाला, तुकोबरायांनी कीर्तनाचा अभंगही घेतला. आणि आता व्याख्यानाला मधली चालही झाली, व्याख्यानाला सुरुवात करायची, तर तुकोबराय सारखे पाहतात. आणि मग तुकोबरायाने विचारलं, आज खांब रिकामा दिसतो. तुकोबराय म्हणतात, खांब रिकामा दिसतो, म्हणजे खांबाला टेकून बसणारे कोण होते? मंबजवा. आज मंबजवा आले नाहीत. लोक म्हणायला लागले, ध्यान सोडून महाराज एक नसले तर बाकीची श्रोते आहेत. पण काय आहे खरं भाईबाब, श्रोतेवर प्रेम करावं. श्रोत्याला जो कमी लेखतो ना, आमचे गुरुदेव जयराम बाबाई म्हणायचे, माझे साधक होते संजीवनी डॉक्टर बाबा म्हणत असतात, श्रोत्याला जो कमी लेखतो तो वागता असतो. श्रोत्याची जी पूजा करतो, श्रोत्याचा आशीर्वाद घेतो, तो वक्ता असतो. वक्ता जसं सहस्रेश, श्रोत्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे. कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चिताची भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकाराला की हा तुकोबराने आपल्यासमोर आदर्श ठेवला, ज्ञानोबराने आपल्यासमोर आदर्श ठेवला. आणि आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक असेल तर आपणही श्रोत्याला कमी लेखता कामा नये. ते तुकोबराय म्हणायला लागलेत, मंबाजी बा नाही, मला काही कर्मेना. कोंड्या इकडे, कोंड्या लगेच महाराज बोला, हे विना घे, तुझा थोडासा अभंग होऊ दे, मी आलोच रामेश्वर. त्या मंबाजी बोला घेऊ. तुकोबराय धावत गेले. नुसती गेलेली म्हणतात, तेलाची वाटी घेऊन गेले. हे ऐकायला सोपं आहे, कीर्तनात सांगायलाही सोपं आहे, करायची वेळ येते ना त्यावेळेला गाळण होते. गाळण होते म्हणजे काय, तुकोबरायचं सात्विक धृती असेल, सात्विक धैर्य असेल. वाटी घेऊन गेले, समोर अंगणात बसलेले मंबाजी आतल्या पडवीत अंधारात जाऊन बसले. तुकोबराय तिथे गेलेत, 4 टक्कर तुकार टाळकी घेऊन मंबाजीबाचा समाचार घेण्याकरता नाही, त्यांना कीर्तनाला घेऊन येण्याकरता. काय तुकोबरायचं अंतकरण असेल, कल्पना करणं मायबा. अहो, आपल्याला एखाद्याने आरे केलं तर कार्य म्हणावं वाटतं, एखाद्याने डोळे वाटून पाहिले तर त्याचे डोळे काढा वाटते, एखाद्याने हात उकारला तर त्याचा हातासहित पाय काढा वाटतो. आणि ज्या मंबाजी बुवाने काट्याच्या काठीने तुकोबरायला बडवबड बडवलेला आहे, तो मंबाजी बुवा कीर्तनाला नाही म्हणून तुकोबराय त्याच्या घरी तेलाची वाटी घेऊन जातात. काय अंतकरण असेल महाराजांचं, काय अंतकरण असेल, कसं ते अंतकरण असेल. घरी जातात आणि अक्षरशः जाऊन तुकोबराय म्हणतात, आमचे मारुती बाबा म्हणत असतात, तुकोबराय त्यांचे पाय चेपायला लागले, हात चेपायला लागले. मंबाजी बाबा म्हणतात, हा बरोबर आहे, तुमचे हातपाय दुखत असेल, कारण रोज मारायची तुम्हाला सवय नाही ना, आणि एकदाच तुम्ही खूप मारलं म्हणून तुमचे हातपाय दुखत असेल. अरे, त्यांना रोज मारायची सवय नाही, हे रोज एकाचा मार खाऊन येत होते का? बोला ना तुम्ही, रोज एकाचा मार खाऊन येत होते. पण तरी तुकोबराय त्यांना म्हणतात, आता त्या मंबाजी बाला मेल्यासारखं होईल ना, याला तुकोबराय सांगतात. आणि तुकोबराय नुसतं सांगत नाही, जगतात, क्षमा शस्त्र दया नाराच्या हाती, दुष्ट दयाप्रती काय करे, एवढं करून सुद्धा क्षमा करतात. रामेश्वर त्या मंबाजीबाच्या डोळ्यातून घळघळा असू राहिले. तुकोबरायला आलिंगन दिलं. तुकोबराय चला जाऊ आपण कीर्तनाला. आलेत मंबाजीबा आणि कीर्तनाला बसलेत. आणि ते मंबाजीबा आज कीर्तनात सांगताना, तुम्हाला ऐकताना, मला सांगताना गहिवरून येतं, हे मंबाजीबाचं वैभव नाही, निंदनीय असणारे मंबाजीबा तुकोबरायांनी वंदनीय केले. निंदनीय असणारे मंबाजीबा तुकोबरायांनी वंदनीय केले. त्याच्या अगोदर कोणाचा प्रसंग सांगितलं नाही, ते मंबाजीबा यांच्या अगोदर एक बोललो ना आपण,
बहिणाबाई नाही, ते तुमच्याकरता होतं. विठ्ठल विठ्ठल चालू माऊली. चालू मला हा याच बघा, ते पंढरी महाराजच पाहिजे, तुम्ही मदत करत नाही हा. चालू मला तो प्रसंग ते निंदनी वंदनी केले. आता ज्यांचा अभंग आहे ना, त्यांचं एक छोटीशी घटना सांगून आपण थांबू. रामेश्वर भट्ट म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. त्या रामेश्वर भट्टाला काय वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुख त्याचे नारायण. हा सज्जनाची कीर्ती करणारा परमात्मा असतो. आणि आपण मोठे मोठे फ्लॅक्सही लावले ना, पण आपली ती योग्यता नसली तर अपकीर्तीच होते. तुकोबरायची कीर्ती काय वेदाचा तो अर्थ आमाचे थावा एराने वावा भार माता वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते क्षराक्षरा वेगळा तुका होनी निरा पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. ही ज्या वेळेला वाणी तुकोबरायची वेद वाणी आणि ती वेदातलं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये तुकोबराय सांगतात, मग कळीला विजय नारदी म्हणावं. तसं या अगोदर या मंबाजीवाने काय केलं, रामेश्वर भट्टाला पत्र लिहिलं. ते पत्र ऐका, माझा मुद्दा तिसऱ्या चरणाशी सुद्धा निगडीत आहे, मी फक्त आता पटकन सांगतोय. ते ऍडव्हर्टाईज मधली तुम्ही चिंता करू नका, तुम्ही इकडे लक्ष द्या. ते आपली सहनशीलता किती आहे परीक्षा आहे बरं का. तुकोबरा इथेच आपली परीक्षा घेतात. इथेच अहो ते नाथ बाबा भरल्या बाजारातून जायचे आणि 4-4 अभंग पाठ करून जनार्दन स्वामीला द्यायचे. मग आपलं हे 27वं वर्ष किमान, याच्यात जर आपल्याला तितिक्षा धरता आली तर मग आपलं 27वं वर्ष फलद्रूप आहे. विठ्ठल विठ्ठल गेलं पत्र. रामेश्वर भट्टाने लागोलग तुकोबरायला बोलून घेतलं. तुकोबराय म्हटले, वैष्णवमीने जन विप्राचा सन्मान करावा, आपण घेऊ नये, हातातलं पडेल ते काम सोडून दिलं. रामेश्वर भट्टासमोर हजार साष्टांग प्रणिपात बोला बोधे. म्हटले काहीच नाही, काय करताय तुम्ही? काही नाही म्हटले, लोकाला वेदाचा अर्थ सांगतो. कुणी सांगितलं तुम्हाला सांगायला? तुकोबराय म्हणायला लागले, शिकविता धनी वेगळाच. म्हणजे काय बोलायला लागला तुकोबराय? हो महाराज, तुका तरी सहज बोले वाणी, त्या घरी वेदांत वाही पाणी. पण काय म्हटले, नामदेव केले स्वप्न माझी जागी, सावी पांडुरंग येऊन या, सांगितले काम करावे, कवित्व वायुग निमित्त बोलू नये. म्हटले इथून पुढे बोलायचं नाही. नाही बोलणार. लिहायचे नाही अभंग? नाही लिहिणार. तुमची आज्ञा प्रमाण आहे, तुम्ही भूतोळीचे देव प्रत्यक्ष. नाही लिहिणार नाही, सांगणार नाही, बोलणार नाही. पण आता लिहिलेलं काय करू? म्हणजे बुडवून टाका. नदीत इंद्रायणीत बुडवा, गोटे बांधून बुडवा. तुकोबराय म्हटले तुमच्या आज्ञाप्रमाणे गोटे बांधून ते बुडवले. गोटे बांधून बुडवल्याच्या नंतर मात्र लोक म्हणायला लागले, देवना संसार तुका दुहीकडे चोर. तुकोबरायच्या हृदयाला ते लागलं. तुकोबरायने काय 13 दिवसाचं निश्चक्र अनुष्ठान केलं. आणि त्यावेळेला त्या दगडासहित वया आल्या. गंगाराम भाऊ मवाळ धावत आले, तुकोबरायला सांगितलं. आणि तुकोबरायला सांगितल्याच्या नंतर तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मी तुझा जरा अंतच पाहिला, त्याबद्दल मला क्षमा कर. ही घटना रामेश्वर भट्टाला कळाली. ते रामेश्वर भट्ट देहूला आले. आणि देहूला येण्याच्या पूर्वी त्या रामेश्वर भट्टाने मला वाटतं येताना त्या अंगडशा फकीराची विहिरीमध्ये स्नान केलं. आणि त्या अंगडशा फकीराची परवानगी न घेता केलं. तर त्या अंगडशा फकीर म्हणायला लागले, आईशी डुबती राहू. अंगाची लाही लाही होऊ लागली. पाण्यात आहे तोपर्यंत बरं वाटायचं, वर आलं की आग व्हायची. शेवटी पाण्याची झारी लावून ते आळंदीला माऊलीकडे आले. माऊलीजवळ धरणं धरलं, माऊली या संकटातून सोडवावं मला. माऊली म्हणायला लागले, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजू अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. आता जा तुकोबरायला शरण. पण ज्या तुकोबरायला वह्या बुडायला लावल्या त्यांना कुठल्या तोंडाने शरण जाऊ? मग त्यांनी शिष्य पाठवला. पण तुकोबराय अजात शत्रू. मग त्यांनी काय शत्रू चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्यानित होय त्याची. आणि मग ते आले. मग त्या रामेश्वर भट्टाला त्या वेळेला कळालं. तेवढ्यावर त्यांचं समाधान नाही झालं. शेवटी दशग्रंथी पंडित आहे ना, काय मोठी लोक एक तर स्वीकारत नाही, स्वीकारल्याच्या नंतर त्यागत नाही. कारण ते पाणी पिना छान के गुरु करना पहचान के, पहिलेच वाजून घेतात. आणि मग त्यांनी तुलना केली. आपल्याला सर्वांच्या पाठाचं वचन आहे, तुकिता तुलदेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आणि तुकोबरायाची महिमा कळाला. मग ते रामेश्वर भट्ट प्रभू रामचंद्राचे उपासक आहे. ते रामचंद्राला म्हणतात, न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. देवा इथून पुढे तुकोबरायाच्या बाबतीमध्ये माझ्या अंतकरणामध्ये मरेपर्यंत किंतु परंतु येता कामा नये. पण ज्यांच्या अंतकरणात किंतु परंतु होता त्यांना ते सांगतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा 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 तुका विष्णू नाही तुझा. का तर जळी दगडा सहित वह्या तारी येल्या दैसाल्या. काय त्यांचं सामर्थ्य तर तुकाराम नाम घेता कापेयम. कसे आहे ते धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जे कर्तुम अकर्तुम अन्याता कर्तुम सामर्थ्य विष्णूकडे आहे, तेच कर्तुम अकर्तुम अन्याता कर्तुम सामर्थ्य तुकोबरायकडे आहे. असे अनेक लक्षण आहे. पण घड्याळ सांगतं थांबलं पाहिजे. मोठ्या प्रेमाने आपण सर्वांनी एकदा वर हात करा. पांडुरंगाचं संतांचं आपण भजन करून चिंतन सेवेला पूर्ण विराम करू.
हरी विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी 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 तुकाराम 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 यदत्र संष्टोम किंचित तद्गुरोर मे नहीं यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरुर नाही यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीन कालम मतीम अनतिक्रमे या पद्धतीने तुकाराम बीजेचाच हा सोहळा आहे, बीज उत्सव आहे आणि 27वा आपलं वर्ष आहे. तुकोबरायाच्या बीजेचा उत्सव असल्यामुळे दुसरं काहीतरी चिंतन करण्यापेक्षा तुकोबरायाचं थोडंसं चिंतन आपण सर्वजण मिळून करण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व वारकरी वृंद, सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी ज्यांचं कीर्तन भक्तीवर प्रेम आहे, इकडे असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य आपले पंढरी बाबा सहाने आणि इकडे माझे मित्र आकाश महाराजांचे आपण सर्व गतीर महाराज असतील, आमचे हरिभक्त पारायण गिरी महाराज आणि हरिभक्त पारायण मृदंग वादक आमचे मोजाड महाराज, या सर्वांना संशिष्टीवाल्या दादांना सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा, जय जय विठ्ठल.